नमस्कार मित्रांनो, एस टी महामंडळाने म्हणजे NCNC जे स्मार्ट कार्ड काढलेले आहे त्याचबरोबर मी तुम्हाला आज काय महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे। NCNC स्मार्ट कार्ड मागील किंवा फेब्रुवारी महिन्यापासून जानेवारी महिन्यापासून भरपूर सगळ्यांना काढायला लावले होते। त्याचबरोबर जे प्रवासी आहेत त्यांना देखील काढायला लावले होते, त्यांना अनिवार्य देखील करण्यात आलेले होते। परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या NCNC स्मार्ट काढलेला आहे किंवा एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन हे तुम्ही स्मार्ट कार्डसाठी अप्लाय केलेलं आहे अशांना हे स्मार्ट कार्ड आतापर्यंत यांच्या घरपोच किंवा कुरिअर थ्रू देखील आलेलं आहे, परंतु अजून देखील सर्वांनाच आलेला असे नाहीये। त्याचबरोबर जे प्रवासी देखील आहेत म्हणजे जे आता डेली देखील प्रवास करतात ह्यांच्यासाठी हे स्मार्ट कार्ड गरजेचेच आहे, ह्यांना अनिवार्यच केलेले आहे। 1 मे पासून ज्यांच्यापाशी ते NCNC स्मार्ट कार्ड आहे त्यांना हे वापरणे गरजेचं आहे, त्यांनी देखील हा लाभ घेणे गरजेचं आहे। त्याचबरोबर जे NCNC स्मार्ट कार्ड आहे तुम्ही 199 रुपयामध्ये हे कार्ड काढले जाते, हे नवीन कार्ड असते। त्यामुळे सरासरी तुमच्या जे NCNC स्मार्ट कार्ड आहे त्यावरती फक्त 100 रुपये इतका रिचार्ज येतो। परंतु भरपूर साऱ्यांना देखील हाच प्रश्न पडला होता की 100 रुपयेच काय रिचार्ज येतो, त्याचबरोबर हे तुमचे जे स्मार्ट कार्ड आहे त्याला 199 रुपये इतके लागतात, म्हणजे 200 रुपये इतके लागतात, पण 100 रुपयेच का रिचार्ज पे होतो। तर मी तुम्हाला आज त्या देखील महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे। असे भरपूर सारे महत्त्वपूर्ण मी अपडेट देणार आहे। चला तर मग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। जे स्मार्ट कार्ड आहे ते सर्वांनाच अनिवार्य केले असल्यामुळे पुण्यातील 1 लाखहून अधिक प्रवाशांनी याचा चांगला लाभ घेतलेला आहे किंवा हा चांगलाच प्रसिद्ध आला असून आता हे कार्ड NCNC स्मार्ट कार्ड आहे ते पुण्यातल्या सर्वांनाच अनिवार्य केले असता महाराष्ट्रामध्ये देखील सर्वांनाच अनिवार्य केलेले आहे। 1 लाखहून अधिक पुण्यामध्ये जे NCNC स्मार्ट कार्ड काढलेले आहेत जे प्रवासी आहेत त्यांनी महत्त्वपूर्ण अपडेट देखील जाणून घ्यायची आहे। हे कार्ड आता डेली यूज करायचं आहे। त्याचबरोबर ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे, 1 लाखाहून अधिक जे पुणेकर आहेत ह्यांनी देखील या स्मार्ट कार्डचा फायदा करून घेतलेला आहे किंवा हे डेली रुटीनमध्ये आता वापरणं चालू केलेले आहे। उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे यांच्यासाठी फ्री प्रवास किंवा फ्री पास देखील सर्वांनीच पहिल्यापासून अनिवार्य केले असता हे जे तुम्हाला जे NCNC स्मार्ट कार्ड आहे ते काढणं खूपच गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये प्रवास करता येऊ शकतो। भरपूर साऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 60 वयापेक्षा जास्त असलेल्यांना आधार कार्ड दाखवणे गरजेचे होते, परंतु आता तसं नाहीये, हे तुम्हाला आधार कार्ड दाखवायची गरज नाहीये। त्याचबरोबर हे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचं 60 एज केलेले आहे, यांना कुठेही जाऊ शकता तुम्ही, तुमचा प्रवास देखील फ्रीमध्ये आहे। परंतु जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांचे दिव्यांगाचे सर्टिफिकेट दाखवणे खूपच गरजेचे आहे, त्यांच्यासाठी एक वेगळा फॉर्म भरती किंवा हे फॉर्म फिलअप करायला देखील लागणार असून तुम्ही फॉर्म एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म फिलअप करायचा आहे। एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन हा तुम्ही फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर तुमच्या कुरिअरचं तुमच्या घरी NCNC स्मार्ट कार्ड येईल, त्यानंतर तुम्हाला हे स्मार्ट कार्ड यूज करता येईल। त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना पैसे मोजावे देखील लागत होते, परंतु आता हे सरकारने चांगला निर्णय घेतला असता 60 वयापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना फ्री पास किंवा यांच्याकडून 1ही रुपया घेतला जाणार नाही। हे महत्त्वपूर्ण NCNC स्मार्ट कार्डमध्ये एक चांगला बदल घडून आलेला आहे। त्याचबरोबर NCNC जे स्मार्ट कार्ड आहे ते आता 1 मे 2026 पासून सर्वांनाच अनिवार्य करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर तुम्ही जर हे स्मार्ट कार्ड प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन काढत असाल किंवा एखाद्या कॅफेत किंवा बाहेरून कुठून देखील काढत असाल तर हे तुमच्यासाठी खूपच घातक आहे। त्याचबरोबर आता खूप सारे फ्रॉड्स देखील चालू आहेत। जे फ्रॉड्स आहेत ते तुम्ही जे स्मार्ट कार्ड घ्याल ते तुम्हाला सेम डे देखील स्मार्ट कार्ड देतील, परंतु सेम डे स्मार्ट कार्ड दिल्याच्या नंतर तुम्ही यूज करायला गेलात ते तुमच्याकडून 199 रुपये देखील घेतील, प्रोसेस झाली सर्व देखील सांगतील। त्याचबरोबर तुम्हाला डेली देतील, पण हे तुमचं स्मार्ट कार्ड चालणार नाही, थोडा दिवस चालेल, त्यानंतर सरकार याच्यावरती काहीतरी आक्षेप घेईल किंवा ह्यानंतर सरकार याच्यावरती बंदी आणेल। परंतु असं करायचं नाहीये। तुम्हाला महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्ही एस टी महामंडळाच्या डेपोमध्ये जाऊन किंवा एस टी महामंडळाने ज्या सायबर कॅफेमध्ये तुम्हाला जाऊन करायला सांगितले असणारे KYC किंवा जी डॉक्युमेंटरी आहे ती तुम्ही जाऊन करणं खूपच गरजेचं आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जे एस टी महामंडळाच्या डेपोमधून चालक असतील, कंडक्टर असतील, ह्या पदावरून देखील निवृत्त झालेले असतील यांच्यासाठी हे स्मार्ट कार्ड काढणे खूपच गरजेचं आहे। ह्यांनी जे स्मार्ट कार्ड काढल्याच्या नंतर तुम्हाला हा एस टी महामंडळाच्या तर्फे तुम्ही या एस टी महामंडळाचे कर्मचारी असल्यास तुम्हाला कायमस्वरूपी हा पास फ्री भेटणार आहे। त्यानंतर तुम्हाला हे स्मार्ट कार्ड एक वेगळ्या पद्धतीचे किंवा हे स्मार्ट कार्ड जे आहे तुमचे डॉक्युमेंटरी दिल्याच्या नंतर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत। त्याचबरोबर हे निवृत्त व्यक्तींसाठी खूपच महत्त्वपूर्ण अपडेट आहे। ह्या एस टी महामंडळाने एक महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे,
त्याचबरोबर ही आजची ताजी अपडेट आहे. भरपूर साऱ्यांनी आपले अपडेट पाहिले असता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.